जय शिवराय मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 च्या अंतर्गत असलेल्या गावातील शेतकऱ्यांना पाईप आणि पंप सेट या बाबी करता अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले. याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांना 100% अनुदानावरती पाईप संच आणि 90% अनुदानावरती पंप सेट ही बाब दिली जाते. याच्यासाठी एआयच्या माध्यमातून पोस्टर जनरेट करून या एससी आणि एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठीचं आवाहन करण्यात आलं. आणि हेच पोस्टर न पाहता बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की पाईपला आणि पंप सेटला 100% 90% अनुदान दिलं जातं का, आणि दिलं जात असेल तर याच्यासाठीची कोणती योजना आहे, याचे अर्ज कुठे भरले जातात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत राज्यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जाते, तर अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जाते. या दोन्ही योजनाच्या व्यतिरिक्त आपण पाहिलेले की 7201 पेक्षा जास्त गावामध्ये पोखरा 2.0 अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 ही योजना राबवली जात आहे. आणि याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर पाणी उपसा साधने, पंप संच आणि पाईप, याच्यामध्ये पाईप जे असतील या पाईपला 100% अनुदान आणि पंप संचला 90% अनुदान, ज्याच्यामध्ये ही योजना फक्त आणि फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. आणि याच्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं क्षेत्र 5 हेक्टर पर्यंत असेल अशा शेतकऱ्यांनाच या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो. एका कुटुंबामधील एकाच व्यक्तीला या योजनेच्या अंतर्गत लाभ दिला जातो. शेतकऱ्याकडे सिंचनासाठी पाणी उपलब्ध असल्याचा एक दाखला, पुरावा अर्थात त्याची सातबाऱ्याला नोंद असणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे. याच्यामध्ये विद्युत पंप 10 HP पर्यंत आणि डिझेल इंजिन 10 HP पर्यंत याच्या किमतीच्या 90% किंवा उच्चतम 40,000 रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान शेतकऱ्यांना दिलं जातं. HDPE पाईप, PVC पाईप आणि HDPE लॅमिनेटेड पाईप याला 100% किंवा 30,000 रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिलं जातं. आता याच्यामध्ये पंप जे काही पाईप असतील याच्यामध्ये HDPE पाईपला जास्तीत जास्त 100 रुपये प्रति मीटर, PVC पाईपला 70 रुपये प्रति मीटर आणि HDPE लॅमिनेटेड पाईपला 40 रुपये प्रति मीटर एवढा दर याच्यात निश्चित केला जातो. आणि त्यानुसार जास्तीत जास्त 30,000 रुपये मर्यादेपर्यंत या ठिकाणी 1.5, 2 आणि 3 इंची जी पाईप असतील त्या पाईपला हे अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये पंप सेट जे असतात त्याच्यामध्ये मोनोब्लॉक इलेक्ट्रिक पंप, ISI मानांकित पंप असतील, ओपन वेल सबमर्सिबल इलेक्ट्रिकल पंप आणि डिझेल इंजिन या 3 प्रकाराकरता 10 HP पर्यंतच्या क्षमतेचं 5 HP, 7.5 HP, 10 HP पर्यंतची मोटर या ठिकाणी खरेदी केली जाऊ शकते. आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त 40,000 रुपये किंवा किमतीच्या 100% पर्यंत हे अनुदान दिलं जातं. याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असतो. आता बरेच जण म्हणते ऑनलाईन पद्धतीने कुठे अर्ज करायचा, तर याच्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2चं एक पोर्टल बनवण्यात आलेलं आहे, NDKSP. या NDKSPच्या साईटवरती आल्यानंतर आपण या ठिकाणी आपला फार्मर ID आणि OTP वगैरे टाकून आपण लॉग इन करून आपल्या वैयक्तिक बाबीच्या अंतर्गत या बाबी करता SC आणि ST प्रवर्गातील शेतकरी अर्ज करू शकणार आहेत. आता याच्यामध्ये काय आहे की अर्ज आल्यानुसार जे शेतकरी प्रथम प्राधान्याने येतील त्यांना प्रथम लाभ दिला जातो. परंतु याच्यामध्ये जर लक्षांकापेक्षा जर जास्त अर्ज आले तर त्याच्यामध्ये काही सोडत पद्धत वगैरे अवलंबली जाते. याच्यासाठी पुन्हा शेतकऱ्याची निवड झाल्यानंतर हमीपत्र घेणं असेल, त्याच्यासाठी पाईपाचं हमीपत्र, पंप सेटचं हमीपत्र, अशा प्रकारचे हमीपत्र घेणं, ही कागदपत्र पुढच्या टप्प्यामध्ये घेतले जातात. आणि ज्या प्रमाणामध्ये लक्षांक उपलब्ध असतील त्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ दिला जातो. तर मित्रांनो, मोठ्या प्रमाणात पोस्टर सेंड करून व्हॉट्सअपवरती देखील विचारणा केली जात होती. आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा बऱ्याच साऱ्या कमेंट याच्या संदर्भात केल्या जात होत्या. तर ही एक महत्वाची अशी योजना आहे. आता या प्रवर्गातील आपण असाल आणि आपल्याला जर अर्ज करायचा असेल, अर्ज कसा करायचा याच्याबद्दल माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करा. त्याच्याबद्दल सुद्धा आपण नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.